जय महाराष्ट्र. मी औदुंबर स्वागत करतो द महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आहोत MH09 अर्थात कोल्हापूरमध्ये. बघू शकताय महाराणी ताराबाई यांच्या स्मारकाजवळ. तर आता आपण आहोत कोल्हापूर MH09 मध्ये. कोल्हापूर बद्दल काय बोलावं, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. तांबड्या पांढरा कोल्हापूरचा फेमस आहे. मातीची रग आहे. कुस्ती जो खेळ म्हणतो तो कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. काय सांगावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. स्वराज्याची दुसरी गादी ही सुद्धा कोल्हापूरमध्येच आहे. काय काय आणि किती किती बोलावं. ऊसासाठी फेमस असा आपलं कोल्हापूर आहे. साखर, काकवी, गूळ ह्या उत्पादन कोल्हापूरमध्ये घेतलं जातं. आज आपण अशाच कोल्हापूरमध्ये आहोत. तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातीलच शिरोळ तालुक्यातील सैनिकी टाकळी या गावापर्यंत आज आपण प्रवास करणार आहोत. त्या गावाचं वैशिष्ट्य असं की त्या गावात मुख्य व्यवसाय शेती आहे आणि प्रत्येक घरातून आपल्या देशासाठी आर्मीमध्ये एक जवान आहे. प्रत्येक घरातून. ही एक गोष्ट अशी विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे आजचा आपला प्रवास होणार आहे MH09 ते MH09 अर्थात कोल्हापूर सिटी ते शिरोळ तालुक्यातील सैनिकी टाकळी. तर बघत राहा. समोरून जो वरून जाताना रोड दिसत आहे तो पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आपण त्या राष्ट्रीय महामार्गाच्या खालून सरळ आपण जाणार आहोत. तर आजच्या प्रवासाबद्दल माहिती द्यायची झाली तर आज आपल्या प्रवासाचे एकूण अंतर असणार आहे कोल्हापूर ते सैनिकी टाकळी 50 किलोमीटर. तर आपल्याला जाताना कोल्हापूरमधून ते सैनिकी टाकळीला जाईपर्यंत आपल्याला हुपरी, पट्टण कोडोली, बोरगाव अशी गावे लागणार आहेत. आणि सर्वात युनिक गोष्ट म्हणजे अशी की आज दी महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर अर्थात मी आज पहिल्यांदाच यूट्यूब शूटसाठी कर्नाटकमध्ये जाणार आहे. तुम्ही म्हणसाल ते कसं, तर कोल्हापूरवरून सैनिकी टाकळीला जाताना 2 रूट आहेत. एक रूट इचलकरंजी मार्गे जातो आणि दुसरा रूट पट्टण कोडोली मार्गे बोरगाव मार्गे सैनिकी टाकळीला जातो. तर पट्टण कोडोली मार्गे जो रोड जातो तो पुढे एक 10 किलोमीटरसाठी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जातो आणि कर्नाटक राज्यातून परत महाराष्ट्र राज्यामध्ये हा रूट येतो. तर आपण आज सैनिकी टाकळी ह्या कर्नाटक राज्यातून करणार आहोत हा रूट कव्हर. म्हणजे ह्या अगोदर पण मी कर्नाटकला गेलेलो आहे, पण यूट्यूब शूटसाठी पहिल्यांदाच आज कर्नाटक मार्गे आपण जाणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला अपडेट भेटेलच. तर बघूया. नेहमीप्रमाणे सपोर्ट सिस्टीम अंकल आपली गाडी चालवताना आवडती अल्टो K10. तर तसेच आजच्या प्रवासात आपल्याबरोबर असणार आहेत आमचे बाबासाहेब. फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये येत आहेत आमचे बाबा. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं वातावरण सुद्धा खूप असं छान झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि अशा ह्या वातावरणात, सुंदर वातावरणात जे महाराष्ट्रीयन ट्रॅव्हलर प्रवास करताना आपण आहोत पट्टण कोडोली या शहरामध्ये. तर पट्टण कोडोलीमध्ये जरा एक खूप मोठं असं शोरूम दिसतंय कपड्यांचं. तर म्हणलं जरा शॉपिंग करून घ्यावी तिथं. प्रयत्नानंतर खरेदी झालेली आहे. आता आपल्या प्रवासाला चालू करूया परत एकदा. तर आता आपण आपल्या प्रवासाला चालू करत आहोत. निघत आहोत सैनिकी टाकळी येते. आता आपण पट्टण कोडोलीमध्ये आहोत. खरेदीसाठी थांबलो होतो जरा वेळ.
पण आता आपला प्रवास कंटिन्यू करूया. पट्टण कोडोलीबद्दल जर माहिती सांगायची झाली तर सुप्रसिद्ध मराठी चित्रपट मकरंद अनासपुरे यांचा दे धक्का या पिक्चराचं शूटिंग ज्या गावात झालं ते हेच गाव पट्टण कोडोली. आता आपण पोचलो आहोत हुपरीमध्ये, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. हुपरीबद्दल सांगायचं झालं तर हुपरी एका गोष्टीसाठी खूप फेमस आहे, ती म्हणजे चांदी. म्हणजे हुपरी या गावामध्ये चांदीचे कारखाने आहेत, जे आपण चांदीचे हे असे दागिने वगैरे काय घालतो, चेन वगैरे, ब्रेसलेट, त्याचे कारखाने हुपरीमध्ये आहे. त्यामुळं हुपरी खूप फेमस आहे. टू कर्नाटका, अशा प्रकारे आपण कर्नाटक राज्यामध्ये एंटर झालेलो आहोत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही आपलं कर्नाटक राज्याने कशा पद्धतीने स्वागत केले आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. कर्नाटक राज्यानं आपल्याला डबऱ्यामध्ये स्वागत केलेलं आहे. तीच कंडिशन, तोच रोड खराब, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच समजना झालंय. बघू शकताय. तर कर्नाटक प्रशासनाला पण माझी विनंती आहे की जरा रस्त्यावर तुम्ही फोकस करा, रस्ता उत्तम पद्धतीने बनवून घ्या. कारण काय विषय होतो की रस्ता जर खराब असेल तर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात. विषय कसा असतोय की आपल्यासारखे विद्यार्थी, ऑफिस वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक अशा रोडवरून प्रवास करत असतात. जर रोड व्यवस्थित असेल तर प्रवास हा सुरक्षित होतो. जिथे जायचे तिथे आपण वेळेवर जाऊ शकतो, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण जर रोड तोच अतिशय खराब असेल, दबरी पडली असतील, रोडला खड्डे झाले असतील, तर खूप अशा अडचणी समोर येतात. दिवसाचं काय नाही इतकं, पण रात्रीच्या वेळेस सगळीकडून लाईटी असतात, त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण पण खूप वाढत आहे. तर सर्व प्रशासनाला पण विनंती आहे आपली की रस्ते व्यवस्थित करा. कारण रस्ता हा असा विषय आहे की रस्ता कधीच संपत नाही. रोज वाहतूक चालू असते रस्त्यावरून, रोज प्रवास चालू असतात. तोच जर रस्ता व्यवस्थित असेल तर प्रवास पण सुखकारक होतो आणि सर्वच गोष्टी साध्य होतात. त्यामुळे जरा हे रस्त्यावर जरा फोकस करा. बघू शकता रोडची किती खराब अवस्था आहे ते कर्नाटक राज्यामध्ये सध्या. तर बघू शकताय खूप खराब अशी परिस्थिती आहे. ह्याच ठिकाणी मोठ्या गाड्या, लहान गाड्यांची वाहतूक होते आहे. एकाच साईडने, एक साईड तर बंदच आहे, बघू शकताय. तर आता आपण आहोत कर्नाटक राज्यातील बोरगाव या गावात. तर पुढे जाऊन कर्नाटक राज्य संपूर्ण महाराष्ट्र राज्य लागणार आहे परत. आता आपण हुपरी कुरुंदवाड या रोडला आहे कर्नाटक राज्यामध्ये. तर फायनली आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री झालो आहोत. कर्नाटकची सीमा संपलेली आहे. तर विषय असा आहे की आपण नाईट शूट करतोय ना, तर नाईट शूटला म्हणजे दिवसाचं जर शूट असतं तर ते मला बोर्ड तुम्हाला दाखवायचे होते की आपण कर्नाटकमध्ये एंट्री झालेलो आहोत, वेलकम टू कर्नाटका वगैरे ते, किंवा वेलकम टू महाराष्ट्र, हे जे बोर्ड होते बॉर्डरवरचे ते बोर्ड मला दाखवायचे होते. पण नाईट शूट असल्यामुळे काही जमलं नाही ते दाखवायला. पण नेक्स्ट कधी जर आपण कर्नाटक रूटवर असो तर आपण नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. म्हणजे दाखवायचा प्रयत्न म्हणजे 100% दाखवणारच आहोत. फक्त हे नाईट शूट असल्यामुळं जास्त काही दाखवता आलं नाही. आणि रोडचा विषय कसा आहे माहिती आहे का, नाईट शूट असल्यामुळं सगळीकडे लाईट आणि हे असल्यामुळं हीच दाखवता आले नाही काही.
पण घ्या समजून, पुढच्या व्हिडिओला अजून खूप जोरात आपण व्हिडिओ करूया. तर फायनली आपण सैनिकी टाकळीमध्ये पोचलो आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. एक छोटासाच व्हिडिओ होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट टाइम आपण नाईट शूट केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ क्लिअरिटी कशी आलेली आहे मला माहीत नाही. तर नाईट शूटमध्ये पण कसे व्हिडिओ होतात हे पण नक्की कमेंट करा, म्हणजे त्यावर मला अजून वर्क प्रोग्रेस काय असेल ते करायला. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच अजून भरपूर नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लवकरच आपण एक ट्रिप करणार आहोत. तर त्या ट्रिपची पण अनाऊन्समेंट लवकरच करण्यात येईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गुड बाय, गुड नाईट, बाय.